आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. या पोरासनेच किती आनंद झालाय बघ. कशी नाचतात संदीप. आजी काकू खुश ना? भैर पोर लय खुश. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हे सगळं खरंच घडतंय. आई आजी आता विश्वास ठेवा. हे घर आपलंय आणि आता हे घर आपल्यापासून कुणीही घेऊ शकत नाही. खरंय. कुणाचीच वाकडी नजर नाही पडणार. होय, हे समजा तुमच्यामुळे झालंय रे. शिवानी, तुझ्यामुळे आपलं घर परत मिळालं. अरे आजी अगं रडत बसू नको. आता सगळा विषय संपलेला आहे. शिवाच्या घराला आता कोणच हात लावू शकत नाही. अरे नाटक आजी. ए काय झालं? शुभ ना, हे सगळं नीट झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे. ते आहेच. तुला माहितीये आता आपण आजी आणि काकूला इथे आणलंय. त्यांनाही छान वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर जी टेन्शन्स आहेत, जी काळजी आहे, ही सगळी हळूहळू तर निघून जाईल. त्याही सरावतील त्यांचं घर परत मिळालं. खरंय बाबा, सगळं नीट व्हावं हीच देवाकडे इच्छा आहे माझी. अरे तुम्ही इथं काय गप्पा मारताय ओ जिजू तुम्ही? अरे सगळे नाचते तिथे बायांची नाचते सगळे नाचते. चला चला ए शिवा शिवा. अरे चल ना मग, चल. असं कसं काय होऊ शकतं? लोक मला मदत कशी सोडू शकतात? शिवाला मी धडा शिकवणार आणि हे लोक मला त्याच्यात मदत करणार. जगदीश हा का फोन कर. सुहास, सुहास. काय काय झालं? जगदीशचा कॉल. आता हा का फोन करतोय? तेच म्हणते ना मी पण. उचलू. मग आता काय? हॅलो. हॅलो. नाही एक मिनिट. तुम्हाला माहिती होतं का हे होणार आहे? तुम्ही फसवताय ना मला, अडकवताय ना ह्याच्यात मला. काय बडबडतोयस? हे नाटक करू नका. तुला चांगलं ओळखतो मी, कळलं ना? ए जगदीश, तुझ्या जिभेला लगाम घाला. तू कोणाशी बोलतेस कळतंय ना तुला? ए भाई, मला काही फरक पडत नाही, कळलं काय? आणि हे बघ, त्या शिवानी मला विचारलं होतं हे कागदपत्र कुठून मिळाले, तेव्हा मी खोटं बोललो होतो. पण मग जर माझ्या अंगाशी आलं ना तर मी खरंही ओकीन, कळलं का? आणि हे बघ, मी साडा फटिंग आहे, आपल्याला काय फरक पडत नाही, लक्षात ठेव. हा खूप बोलतोय. आता आपल्याला ह्याची गरज नाहीये. थांब जरा. जगदीश, आम्ही पैसे पाठवतो तुला. नुसता पैशाने काय करू मी? हा, माझ्या फॅमिलीला काय रस्त्यावर ठेवू? हा आता ह्याची मर्यादा ओलांडतोय.
माझा जर कंट्रोल सुटला तर मी याला फोडून काढीन. बस कंट्रोल गप्पा बस. हॅलो, आम्ही व्यवस्था करतो काहीतरी, पण सुहास कॉल करेल तुला, तेव्हा कॉल उचल आणि तो जे सांगतोय तेच कर. बाकी पैसे पाठवते मी आणि तुझ्या घरच्यांची पण काय व्यवस्था होत असेल तर ते बघते. फक्त शिवाला यातलं काही कळता कामा नाही. तुम्ही माझी काळजी घेतली ना, मी तुमची काळजी घे. ठेवतो. डार्लिंग, तू याच्याशी एवढं का नीट बोललीस? कारण त्याच्याकडे आपलं सिक्रेट आहे, विसरलायस? काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. आणि तसंही पुढे मागे आपल्याला जर बळीचा बकरा लागला तर आहेच ना. ओ, अगेन स्मार्ट गर्ल. फक्त आता एक काम कर, मी पैशांचं बघते, त्याची आणि त्याच्या घरच्यांची काही सोय होत असेल तर ते बघ तू. जा लवकर सुहास. ओके, करतो करतो. घे स्वतःच्या हाताने आता दार उघड. तुम्हा समध्यांचे मनापासून आभारी आहे. तुम्ही समध्याने जे काय आमच्यावर प्रेम केलंय, आता पातूर सांभाळून घेतलंय तमासनी. कोणी बी इतकं करणार नाही एवढं केलंय तुम्ही समध्याने आमच्यासाठी. मनापासून आभारी आहे तुमची. सीताई, तुम्ही तर लय केलंय हो आमच्यासाठी. आशू, तुम्ही पातुरा मस्ती सोडायला आलाय. आजी, मी मुलासारखं आहे ना तुमच्या, माझ्या मुलगाच आहे ना. मग आभार कसले मानताय? काय ही कसली आभाराची भाषा? काही नाही, बस आभार नसतात मानायचे फॅमिली मेंबर्सचे. अहो आजी, आत्ता बरं वाटतंय. नाहीतर जगदीश आणि जगदीशच्या बायकोचं दारू पिऊन रोज भांडण होत होतं. आत्ता कुठेतरी आपल्या वस्तीत आपले माणसं आल्याने वाटतात. मी दारू सोडली तर माझ्यानंतर तो दारुडा झाला. आमचं जरा चुकलंच वंदना वहिनी. उलट त्यावेळी आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायला हवं होतं, पण तसं केलं नाही. पण आता शब्द देतो, परत त्याला वस्तीत फिरकू देणार नाही. आणि हो, तो माझ्याच खोलीत भाड्याने राहायचा, ती सुद्धा मी त्याला आता देणार नाही. अरे, असली माणसं नको आपल्या वस्तीत. हे बघ, आता मला त्याच्याशी काय बी घेणं देणं नाही. माझ्या लेकामुळं आणि लेकीमुळं हे घर परत मिळाले. खूप बास झाले आभार. मस्त आभार आहेत. चला आतमध्ये जाऊयात आधी. इथे नाही तर गप्पा मारत बसायचं का दिवसभर? नाही ना, चला उघडा दार उघडा.